गाईज तर आम्ही आता सध्या आलो होतो ओल्ड गोव्यामध्ये. त्या ओल्ड गोव्यामध्ये रंगीन रंगीन प्रकारची घरं आहेत. आता जसं की तुम्ही मागं बघू शकता एक ग्रीन कलरचं घर गेलेलं आहे. बॅकग्राऊंडला 2-4 कलरची भरपूर घरं आहेत. पुढं पण दाखवतो आता मी तुम्हाला. आता पिवळ्या कलरचं घर आलेलं आहे बघा माझ्या बाजूला. पिवळा नाही पिवळ्यासारखा आहे. आता बघत राहा. अजून काय वर स्टार्स लावलेले आहेत बघा. अजून काय तुम्हाला बुड्डा मॅन बघायचं का? बुड्डा मॅन बघा. बुड्डा मॅन दिसला का कसा थांबलाय मस्तपैकी. ओल्ड गोव्यामधून म्हणजे रंगीबेरंगी घरांच्या दुनियेतून बाहेर पडलेलो आहोत. बाहेर पडलेलो नाही तर आता चर्च साठी चाललेलो आहे. एक चर्च आहे इथं ते बघायला चाललेलं आहे. तुम्हाला दाखवतो. काय म्हटलं सागर? काय म्हटलं? अच्छा तर काय सागरचं म्हणणं आहे आपण पोर्तुगीजच्या राज्यात आहोत. ठीक आहे वगैरे बघतोय. आज सागर झालेला आहे काउगल. काउगल ट्राइंग टू गेट अ काउगल फॉर बस 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 लय होतोय. गाईज आता मी आलेलो आहे. तुम्हाला मगाशी ज्या चर्च बद्दल सांगितलं होतं बघा. चर्च असा दिसतो. त्याला काय म्हणतात माहितीये का? ओला प्रोनोबिस हा तो चर्च आहे. कधी गोव्याला आले नक्की विजिट करा एका फोटोसाठी. एक स्टॅच्यू मैंने देख लो कैसा है. आता आम्ही एका दुसऱ्या चर्च वर जाणार आहे. तर त्या चर्चचं नाव हे काय रे सागर? त्या चर्चचं नाव ओके बॉस. आता ते चर्चचं नाव चर्च. ओ माय गॉड इट्स सो एलिगंट ओल्ड दिसतंय. आता हे आता आम्ही पोहोचलोच जस्ट. मी तुम्हाला दाखवतो त्याचा व्ह्यू कसा आहे कसा नाही ते. जस्ट वेट फॉर. चला 200 रुपयाला चंदन लागणार आहे. गाडीत बसूनच दाखवतो. इज अ चर्च विथ माय इंग्लिश. किती ओल्ड चर्च आहे. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आलेलो एंट्री केलेली आहे चर्च मध्ये. बघा चर्च खूप ओल्ड आहे. लिटरली किती वर्षात जुना पूर्वीचे मला काय अंदाज सांगता नाही येणार. द वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट असं काहीतरी लिहिलेलं आहे तिकडं. आता बघू आतमध्ये जायला भेटेलच. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो. पब्लिक भरपूर आहे बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट आहे भरलेला आहे चांगलंच भरलेलं आहे. बघू आता एंट्री करेलच मी आतमध्ये. ओ माय गॉड. मी आत्ताच आतमध्ये जाऊन आलेलो आहे. सुरुवातीलाच एंट्रीमध्ये लिहिलं आहे की मोबाईल व्हिडिओग्राफी फोटोग्राफी नॉट अलाउडेड. मला काही जमलं नाही काढायला पण तुम्हाला 1-2 फोटो काढलेत मी लपून छपून. ते नक्की दाखवल. अजून एक त्याच्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. बायदर आम्ही मागाशी कपडे बदल शर्ट घातलं बरं का. चड्डी पण सोडली नाही. एवढा डेंजर माणूस. आता शेवटी मित्र कुणाचा आहे. आता चर्च बघून आम्ही चाललेलो आहे साऊथ गोव्याला. सगळ्यांना भरपूर जणांना भूक लागलेली इथं. माझ्या तोंडनं आवाज निघत नाही तरी कसा बसा बाहेर काढतोय मी. आता कुठलं हॉटेल कोल्हापुरी तडकाला चाललोय. महाराष्ट्रीयन हॉटेल आहे. साऊथ गोव्यामध्ये आय थिंक 2च हॉटेल असे आहेत की ते महाराष्ट्रकरांचे आहेत. एक आहे हॉटेल कोल्हापुरी तडका आणि दुसरं हॉटेल मराठा. असे 2च आहेत. आता चाललोय कोल्हापुरी तडकाला. तिकडे गेल्यावर येतो परत. तर गाईज आता जेवण वगैरे करून तर आम्ही आलेलोच आहोत. आता सध्या आम्ही साऊथ गोव्याला आहे. साऊथ गोवावर कोलवा बीचवर आहे आम्ही सध्या. खूप भूक लागली होती. त्या भुकेच्या नादात कळलं नाही की मला व्लॉग काढायचा आहे म्हणून. पण आता कोलवा बीचवर आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता. मला दिसतंय तिकडे पॅरासेलिंग चालू आहे. दिसतंय ना मस्त उडते काहीतरी.
तुम्ही आलात तर या, बसा, एन्जॉय करा. मी ऑलरेडी बसलो होतो एकदा मालवणला गेल्यावर. आता इथे सुद्धा पाहिजे, बघू. फ्री झालो आता, काय मजा राहणार नाही कारण रात्र झालेली. बीच बघू शकता, एक गर्दी आहे भरपूर, अफाट. ठीकठाक करते, चांगलीच आहे, ठीकठाक. आता बीच झाल्यानंतर आम्ही एका मस्त अशा मंदिरात आलेलो आहे. त्या मंदिराचं नाव आहे बिर्ला टेम्पल. तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू यार, एक नंबर. फील इज अमेझिंग. आतमध्ये बघू, जमलं तर दाखवायलाच नाही. तर गाईज, बिर्ला मंदिर नंतर माझ्या आयफोनची चार्जिंग बंद पडली होती, संपली होती. त्याच्यामुळे मला पुढचा ब्लॉग काय कंटिन्यू करता आलेला नाही. तर तिथून बिर्ला मंदिर नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो, जेवलो, तिथून आलो. मग तिथून आमचा प्लॅन झाला की बटरफ्लायला जाऊन रूम वगैरे घेऊन राहावं आणि सकाळी सकाळी बटरफ्लायला जावं. तर ॲक्च्युली येताना थोडा मोठा पाऊस लागला, थोडा लागला ॲक्च्युली, आणि येताना मस्तपैकी घाट होता. एन्जॉय केली जर्नी. आता रूम्स वगैरे भेटलेले आहेत आम्हाला नुसतं रूममध्ये. आता आजचा ब्लॉग इथं समाप्त करत आहे, म्हणजे पार्ट 2 आपला इथं संपलेला आहे. पार्ट 3 उद्या चालू होईल, माझं चालू होईल पर्सनली. पार्ट 3 येईलच लवकरच. स्टे कंटिन्यू. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.